नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी आज महत्त्वाचा प्रश्न घेऊन आलेलो आहे। म्हणजे आजचा जो प्रश्न आहे, लाडकी बहिणींसाठी 2100 रुपये हप्ता मिळणार का? आज सरकारकडून आपल्याला अपडेट आलेली आहे आणि आदित्य तटकरे यांनी पण आपल्याला ज्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे, आपण तो व्हिडिओ बघणार आहोत आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर त्या मॅडम काय बोलत आहेत आपण सविस्तर थोडीशी माहिती बघून घेऊयात। चला मॅडम काय सांगत आहे आपण तो व्हिडिओ बघून नंतर आपण पूर्ण सविस्तर माहिती बघूयात। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। अजूनही तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करा। चला तर आपण हा छोटासा व्हिडिओ बघूया। घोषणा केलेली होती 2100 रुपयांची हप्त्यामध्ये वाढ होणार आहे, तर ती वाढ कधी होणार आहे? कारण की अजूनही 1500 रुपयांचाच हप्ता येतोय। नाही, खरं तर आमच्या घोषणापत्र जे महायुतीचं असतं किंवा जाहीरनामा असतो त्याच्यामध्ये 5 वर्षाच्या कालावधीचा आमचा जो जाहीरनामा आहे तो निवडणुकीच्या कालावधीमध्ये घोषित केला जातो आणि त्याच्यामध्ये 2100चं आश्वासन हे महायुतीच्या वतीने दिलं गेलं होतं आणि ते नक्कीच आम्ही योग्य वेळी पूर्ण करणार। सध्या प्राधान्य हे योजना नियमितपणाने लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी आहे। ज्या वेळेला योग्य वेळ असेल त्यावेळेला नक्कीच 2100चा लाभ हा लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवला जाईल। आताच आपण साम टीव्हीवरती छोटीशी न्यूज बघितली असेल आणि राज्य सरकारने जे सुरू केलेली लाडकी बहीण योजना आहे, लाखो महिला आता दर महिन्याला 2100 रुपये घेणार आहेत। पण मात्र या कालावधीमध्ये आपल्याला या योजनेला 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 2100 रुपयाचा हप्ता मिळणार आहे। मात्र अनेक बहिणी विचारत आहेत की 5 वर्षानंतर जेव्हा 5 वर्ष पूर्ण होतील त्या झाल्यानंतर हप्ता थांबणार आहे का नाही, किंवा यामध्ये पुढे सुरू काय राहणार आहे? तर यामध्ये तुम्हाला कदाचित 2100 रुपये हप्ता पण येऊ शकतो। नुसतेच आपल्याला आदित्य तटकरे या मॅडमने आपल्याला स्पष्टीकरण दिलेले आहे। त्याने सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना लाभ आता 5 वर्ष थांबणार नाही, मात्र पात्र बहिणींसाठी आता पुढे लाभ मिळत राहणार आहे। आता निधी वाटपाची प्रक्रिया सुरू असून आता तुम्हाला 1500 रुपये तुमच्या लवकर आपल्या खात्यावरती जमा होतील। यामध्ये आपल्या मात्र तर DBT खात्यामध्ये आधार कार्ड लिंक नाही, तर आपण DBTच्या सुविधा करून आपण लवकरात लवकर या पैसे मिळण्यासाठी आपण उशीर करू नयेत आणि आपला आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्यावेत। यामध्ये आपण जर मंडळी आपल्याला हे स्पष्ट झाली आहे की लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये हप्ता आपल्याला मिळणार आहे, पण काही वर्षानंतर मिळणार आहे। म्हणजे 5 वर्षानंतरही लाभ आपल्याला हा मिळत राहणार आहे आणि पात्रता महिलांना पुढे ही मदत सुरू राहणार आहे। तर तुमच्या खात्यावरती जर हप्ता जमा झाला का नाही हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। लाईक करा आणि शेअर करा। या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।